हाय, मी आराध्याना. आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस. त्याचंच इथे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करत होतो, मिडनाईट सेलिब्रेशन. म्हणजे अचानक हे सरप्राईज भेटलेलं. म्हणजे मला आयडिया पण नव्हती हे केक घेऊन येणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही रात्री केक वगैरे कट केला, एकमेकांना भरवला आणि बघता बघता 3 वर्ष कधीच कंप्लीट झाली, कळलंसुद्धा नाही. आणि ही 3 वर्ष आमच्यासाठी खूप काही घेऊन आली. म्हणजे खूप चांगलं वाईट सगळे एक्सपिरियन्स आले आम्हाला. पण आम्ही एकत्र आहोत आणि खुश आहोत, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि इथे एकमेकांना विश करून मग त्याच दिवशी निघालो आम्ही स्वामींच्या मठात जाण्यासाठी. आणि पहिलं आधी आम्ही देवदर्शन आम्हाला करायचं असतं, म्हणजे दरवर्षी आमचं ठरलेलं असतं कुठे ना कुठे देवदर्शनाला जायचं. त्याच्यानंतर इथे आमची गुंडूने नवीन नवीन ड्रेस घातलेला होता, तोच दाखवत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही बस पकडून गेलो स्टेशनला जाण्यासाठी, नालासोपारा स्टेशनला. आणि तिथून मग बस पकडून आम्हाला जायचं होतं वाघोलीला. तिथेच स्वामींचा मठ आहे, नवीन झाला आहे मठ, मग नवीन बांधला आहे. तिथेच आम्हाला जायचं होतं, त्यामुळे बसमध्ये बसलो. आणि बसला सुटायला वेळ होता, पण बाहेर इथे छान अशी कबुतरं दिसत होती. खूप सुंदर असा व्ह्यू होता. ते कॅप्चर केला आणि इथे ती उडत होती आणि समर्थाला ते बघून बरं वाटत होतं. खूप ओरडत होती समर्था. त्याच्यानंतर येऊन पोहोचलो वाघोली नाक्यावर येऊन पोहोचलो. आणि इथे थोड्याच अंतरावर, म्हणजे 10-15 मिनटं चालावं लागतं, आतमध्ये आहे मठ, त्यामुळेच. आणि आम्ही बसने आलेलो, त्यामुळे चालतच गेलो. आणि इथे आमची बबडी बघा किती एक्सायटेड होती, म्हणजे फिरण्यासाठी तर असतेच. आणि तिला काय वाटायचं काय माहिती, तिला फक्त चालायचं होतं. आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात हे गाव आहे. खूप सुंदर वाटलं, असं वाटलं की गावीच जाऊन मी आले असं. आणि मठात जाण्याआधी हे तळं लागतं, सुंदर असं वाटत होतं, म्हणजे व्ह्यू एकदम छान होता जाण्याआधी. आणि आम्ही इथे छोटीशी एक क्लिप घेतली आणि खूप भारी वाटलं. असं निसर्गच निसर्ग दिसत होता, म्हणजे शहरात राहून हे बघायला खूप कमी भेटतं. त्याच्यानंतर येऊन पोहोचलो मठात. आणि मठातलं वातावरण पण एकदम सुंदर होतं, खूप छान परिसर होता आणि खूप नेटनेटकं ठेवलेला होता. आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये जायला निघालो. आणि गर्दी थोडी कमी होती, कारण आम्ही जरा संध्याकाळीच आलेलो, पण जरा लवकरच आलेलो. आणि त्याच्यानंतर इथे येऊन ना जी फिलिंग आली ना, ती शब्दात मांडूच शकत नाही, एवढं सुंदर असं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर इथे मग आतमध्ये जायला निघालो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. आणि बाकीचं सगळं नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करते. हा ब्लॉग मी इथेच एंड करते, अजून खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. सो नेक्स्ट पार्ट नक्की बघा. बाय.